नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 5 ऑगस्ट 2024 सायंकाळी 7चे अपडेट. उजनी धरणामध्ये किती टक्के पाणीसाठा झाला आहे, उजनीमध्ये डोणमधून किती पाणी येतं आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलं आहे, त्याचबरोबर वीर धरणातून सध्याला नीरा नदीमध्ये किती पाणी विसर्ग चालू आहे याचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. आज सायंकाळी 7 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 496.960 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 118.78 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 55.12 TMC. म्हणजेच उजनी धरण आपलं 102.89% भरलेलं आहे. म्हणजे उजनी धरणाची 100 पार झालेली आहे. आणि आता सध्याला दौंडमधून उजनीमध्ये 2,05,501 एवढा विसर्ग येतोय. आणखी कदाचित त्यामध्ये वाढ होऊ शकते, परंतु बंडगाडाचा विसर्ग घटल्यामुळं त्यामुळे थोडीफार घट होऊ शकते. उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला 1,25,000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. त्यात 1600 क्युसेकचा विसर्ग पॉवर हाऊसमधून, म्हणजे याचा अर्थ असा की 1,26,600 एवढा विसर्ग सध्याला चालू आहे. परंतु रात्रीत या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते, कारण उजनी धरण 100% झालेलं आहे आणि वरून येणारा विसर्ग 2 लाखाच्या पुढे असल्यामुळं कदाचित 1.5 ते 2.25 लाखाच्या आसपास विसर्ग उजनीतून रात्रीत सोडू शकते, वाढ होऊ शकते. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. वीरमधून नीरा नदीमध्ये जो विसर्ग आहे तो विसर्ग सध्याला कमी केला आहे. सकाळी 42,983 क्युसेक असणारा विसर्ग आता सध्याला 24,535 एवढा झाला आहे. कदाचित त्या भागातील पाऊस थांबला असल्यामुळं त्या धरणामध्ये येणारा पाणीसाठा, पाण्याचा यावा कमी झाल्यामुळं तो विसर्ग कमी करण्यात आला आहे. परंतु जर पाऊस वाढला, पाणी येणारं पाणी वाढलं तर आणखी रात्रीत वाढ होऊ शकते. म्हणजे सध्याला आता उजनी धरणातून 1,26,600 आणि वीरमधून 25,000, म्हणजे जवळपास 1.5 लाखाच्या आसपास विसर्ग भीमा नदी पात्रात आहे. त्यामध्ये आणखी उजनीमधून वाढ होऊ शकते, म्हणजे जवळपास 2 लाखापर्यंत विसर्ग जाऊ शकतो. बऱ्याच ठिकाणचं रस्ते बंद झाले आहेत. आमच्या बेंबळे परिसरातील रस्ते बंद झाले आहेत, संपर्क तुटला आहे. अशाच बऱ्याच ठिकाणचं असं होणार आहे. बरीच शेती पाण्याखाली जाणार आहे, पिकाचं नुकसान होणार आहे. आणि उजनीतून सध्याला बोगद्यातून 900 क्युसेक्स, दहगाव उपसा सिंचनमधून 100 क्युसेक्स आणि सीना माळा उपसा सिंचनमधून 105 क्युसेक एवढं पाणी सध्याला चालू आहे. अद्यापपर्यंत कालव्याद्वारे कसलंही पाणी सोडलेलं नाही. खरं तर पाणी सोडणं गरजेचं होतं, परंतु कालव्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी कामं चालू असल्यामुळं ते पाणी सोडता आलं नाही. परंतु ही कामं अगोदर उन्हाळ्यामध्ये होणं गरजेचं होतं. पावसाळ्यामध्ये कामं चालू कशी ठेवली आणि का ठेवली? मग शेतकऱ्याचं नुकसान करायचं म्हणून ठेवली की पाणी अडवायचं म्हणून ठेवली, हा एक प्रश्न आहेच. आणि याचा त्रास सामान्य शेतकऱ्याला होतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.